ती आहे म्हणून सारे विश्व आहे. ती आहे म्हणून सारे घर आहे. ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि केवळ ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. ती स्त्री आहे जिने आयुष्य जगायला शिकवलं. ती स्त्री आहे जिने त्या जगण्याला अर्थ दिला. ती स्त्री आहे जिने त्या अर्थाला शब्द दिले. ती स्त्री आहे जिने त्या शब्दाला क्षणांमध्ये बदललं. अशा या नारी शक्तीला वंदन करून आणि तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मी समृद्धी पाटील आणि मी प्रेरणा वाघमारे आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांना वुमन्स डे निमित्त आपल्या दिवा क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये मी मनापासून तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. दिवा क्लब VIT पुणे मधील एकमेव वुमेन्स कमिटी आहे जी महिला जागृती करण्यासाठी सशक्त आहे. पण जसे काही काळ बदलत गेला, दिवा क्लबने सुद्धा एक उंच भरारी घेतली. दिवा क्लबने फक्त सोशल अवेअरनेस पर्यंत प्रतिबंध न करता बाकी क्षेत्र जसे की फायनान्स, टेक्नॉलॉजी, एंटरप्रेन्योरशिप, स्पोर्ट्समॅनशिप इत्यादी बाबतही कार्यक्रम आयोजित केले. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे दादाची शाळा यांचे संस्थापक अभिजित पोखरणीकर आणि आजच्या आपल्या एक्सप्रेस टू एम्पावरच्या शेवटच्या फेरीचे परीक्षक सुष्मिता कानेरी, टेकपोज इंडिया आणि ट्रान्सपरंट गुल्लक यांच्या संस्थापक तसेच अंकिता शेवाळे. हँडबॉल या खेळातील राज्य स्तरावर आपले नाव गाजवले असून सध्या आशियातील सर्वात मोठ्या टियर 4 डेटा सेंटर मध्ये कार्यरत आहेत. दिवा क्लबचे सेक्रेटरीज, कोऑर्डिनेटर्स, वुमेन लीड्स आणि येथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना मी पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद प्रेरणा. मित्र हो, या वर्षामध्ये जे काही इव्हेंट्स झाले त्यातला आमचा पहिला इव्हेंट होता तो म्हणजे वॉक थ्रू टेक. आपल्या सर्वांना माहिती आहे की हॅकेथॉन जिंकणे नेहमीच आकर्षक असते. शैक्षणिक विषयावरही कमांड असण्यासोबतच चांगली इंटर्नशिप मिळवणे महत्वाचे असते. म्हणून या विषयावर काम केल्यावर आम्हालाही आकर्षक इव्हेंट म्हणजे वॉक थ्रू टेक येथे भेट दिली. ज्यांना प्रोग्रामिंग मध्ये अप्रतिम कमांड आणि त्यांना हॅकेथॉनशी संबंधित उत्कृष्ट अनुभव आणि ज्ञान होते आणि इंटर्नशिप देखील असे आमचे वक्ते होते. तर या वॉक थ्रू टेक इव्हेंटला आम्हाला युट्यूबवर 2000हून अधिक व्ह्यूज मिळाले होते आणि हे आजपर्यंतचे सर्वोत्तम सत्र होते. वॉक थ्रू टेक हा आमचा या वर्षातील पहिला कार्यक्रम होता आणि त्याला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. पुढचा कार्यक्रम म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ. आपण सगळेच जाणतो की ऑक्टोबर हा महिना कॅन्सर अवेअरनेस साठी ओळखला जातो. या कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांना बोलावले होते. डॉक्टर गाडगीळ एक ब्रीस्ट सर्जन आणि ब्रीस्ट डिसीज स्पेशालिस्ट आहेत. त्या पुणे ब्रीस्ट केअर ह्याचे संस्थापक आहेत आणि पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सल्लागार देखील आहेत. निसंशयपणे एक कृतज्ञ सत्र जे सर्वांना आरोग्याच्या संदर्भात खबरदारी आणि अत्यावश्यक उपाययोजना करण्यास मदत करेल असा हा कार्यक्रम ठरला. तसाच अजून एक यशस्वी कार्यक्रम झाला तो म्हणजे जागृती. सशक्तीकरण म्हणजे केवळ महिलांना सशक्त बनवणे नव्हे तर महिलांचे सामर्थ्य आणि जीवनशैलीत बदल घडवणे होय. दिवा क्लबचा जागृती इव्हेंट हा महिलांच्या सकारात्मक उन्नतीसाठी घेतलेल्या पुढाकारांपैकी एक होता. शिक्षण, सुरक्षितता, उद्योजकता, करिअर मार्गदर्शन आणि बरेच काही पुढे येणारे विविध विषय प्रस्थापित करून या इव्हेंटमध्ये 150हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. हे सत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही मोडमध्ये झाले. दिवा क्लबच्या सर्व कोऑर्डिनेटर्सनी आजूबाजूच्या सोसायटी आणि परिसरातील लोकांमध्ये जाऊन हे सत्र घेतले. या सत्रात अवयवदान, गुड टच, बॅड टच, उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन, महिलांसाठी किंवा प्रत्येकासाठी आवश्यक असलेले कायदे इत्यादी विषयांचा समावेश होता. हा कार्यक्रम 1 महिन्याचा प्रवास होता, पण आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आम्ही असा निर्णय घेतला की या आगामी वर्षातही जागृतीचा दुसरा भाग सुरू करू. चांगला वेळ खूप वेगाने निघून जातो हे आपण नक्कीच ऐकले होते.
पण जेव्हा आम्ही या कार्यक्रमांसाठी कार्यरत होतो, आम्ही ते अनुभवले सुद्धा. आता अगदीच नवीन कार्यक्रम म्हणजे हा वुमेन्स वीक. दरवर्षी आम्ही महिला दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. दिवा क्लबसाठी महिला दिन हा खूप खास असतो. त्यामुळे दिवा क्लबने महिला दिन हा दिवस नसून तर एक महिला सप्ताह म्हणून साजरा करण्याची योजना बनवली. म्हणून आम्ही या अनोख्या सप्ताहासाठी 3 कल्पना घेऊन आलो, ज्यात दर्शक, गुंतवणूक, मनोरंजन आदी ज्ञान या तिन्हीचा लाभ घेऊ शकतात. आणि सहभागींसाठी वर्कशॉप्स, वेबिनार्स आणि स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या. तर जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आपले लाभलेले प्रमुख पाहुणे अभिजित पोखर्णीकर, सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र, दादाची शाळा या संस्थेचे संस्थापक. दादाची शाळा ही एक अशी संस्था आहे जी समाजासाठी समाजातील अशिक्षित मुलांना, गरीब गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्याचे कार्य करते. अभिजित दादा यांनी ट्रॅफिक सिग्नलवर खेळणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू विकून उत्पन्न मिळवणाऱ्या भटक्या जमातीच्या मुलांसाठी दादाची शाळा अर्थात मोठ्या भावाची शाळा या नावाची शाळा सुरू केली. जास्त काही न बोलता मी अभिजित दादांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला ह्या तुमच्या इतक्या भव्य दिव्य एका इव्हेंटसाठी मला तुम्ही एक प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. पण खरं तर प्रमुख पाहुणा असं काही इतका मोठा मी अजून तरी झालेलो नाहीये खरं तर. किंवा हे काम इतकं मोठं झालेलं नाहीये की मी प्रमुख पाहुण्याच्या पदी बसावं. पण काही ठिकाणी बोलायचंच असतं आणि म्हणून आज बोलण्यासाठी मी आलोय खरं तर. मला नेहमी इंटरॅक्टिव्ह सेशन खूप जास्त आवडतं आणि युथ एम्पॉवरमेंट ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आजकालच्या जगामध्ये. जर आपण पाहिलं तर ही जी काही एज आहे म्हणजे मे बी तुम्ही सगळे माझ्याच एज मध्ये असाल. मी आता सध्या 22 इयर्सचा आहे आणि ह्या एज मध्ये प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक अट्रॅक्शन असतं. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये ज्याच्या त्याचे कामं असतात, शिक्षण असतं, फॅमिलीज असतात, पर्सनल लाईफ असते. त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी काम करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. आणि जसं की मोठ्यांनी सांगितलं की समाजासाठी काम करा आणि जर तुम्ही त्या समाजासाठी काम कराल तर ते समाज तुम्हाला परत देण्यामध्ये कधी कमी पडणार नाही. हे काम तुम्ही करणं फार जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आज ही दादाची शाळा ही जी काही संकल्पना आहे सुरू करण्यात आली. खरं तर तुम्ही जे काही आताचे रिसेंट इव्हेंट तुम्ही घेतले म्हणजे त्याच्यात फायनान्स असेल, महिला सशक्तीकरण असेल, असे असंख्य जे काही तुम्ही कार्यक्रम घेतले ते खरं तर ह्या लेवलवर करणं आणि इतके छान छान स्पीकर्स आहे. म्हणजे मी जेव्हा स्क्रोल करत होतो तुमचं अकाउंट, इतके छान छान स्पीकर तुम्ही बोलवले होते आणि त्याच्यामध्ये खरं तर मी काहीच नाहीये. खरं तर ते इतके चांगले मोठे स्पीकर्स होते आणि खरं तर त्यांनी तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं असेल, तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या असतील. अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळणं ह्या वयामध्ये हे कमी जणांना मिळतं किंवा काही कमी प्रमाणापर्यंत ते पोहोचतं. पण हे जे काही VITचा दिवा क्लब आहे ते तुमच्यापर्यंत इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हेच खूप चांगलं आहे खरं तर. खरं तर बऱ्याच जणांना माहिती नसेल, मी स्वतः VIT कॉलेजमधून आहे. म्हणजे VITचं जे काही ज्युनियर कॉलेज आहे, मी स्वतः तिथून आहे आणि VIT तसं माझं खूप जवळचं आहे. म्हणजे अगदीच माझा मोठा भाऊ किंवा मी सुद्धा ज्युनियर कॉलेजमधून तिथून शिकलोय. खरं तर कॉलेज आणि ही जी काही लाईफ खूप वेगळी असते मध्ये आणि ती खरं तर आज शोभायची असते. आज मी इथे असण्यापेक्षा माझ्या कॉलेज स्कूल मधल्या ज्या काही मुली आहेत व्हॉलेंटियर्स मध्ये, अंजली असेल, स्नेहल असेल, जागृती असेल, गौरी असेल, अशा ज्या काही सगळे माझे काही मेंबर्स आहेत, जे काही कोर कमिटीमध्ये आहेत, खरं तर त्यांनी इथे असायला हवं होतं. खरं तर ह्या पोरी ज्या काम करतात खरं तर माझ्या स्कूलमध्ये मुलांपेक्षा जास्त मुलींची संख्या आहे, व्हॉलेंटियर्स म्हणून सुद्धा आणि विद्यार्थिनी म्हणून सुद्धा. खरं तर सगळीकडे आपण म्हणतो आधीपासून की मुली ह्या जगाच्या पाठीवर नेहमी पाय ठेवून उभे असतात आणि प्रत्येक जागेवर ते काम करतात. तसंच त्या शाळेमध्ये जास्ती संख्या मुलींची आहे आणि जितकं एखाद्या मुलाकडून काम कमी होतं तितकं जास्त काम ह्या मुली करण्याचा आज प्रयत्न करतात. खरं तर इथं मी स्नेहल, अंजलीचं उदाहरण देईल कारण की त्या लोकांनी अशा परिस्थितीमध्ये काम केलेलं ज्या परिस्थितीमध्ये जिथं लोक तिला
शिव्या देत होते. म्हणजे तुम्हाला खरं तर प्रश्न पडेल की शिव्या कशा देत होते. तर जे काही पाथरिक लोक असतात त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या मुलांना शिकवावं लागतं. मग त्यांचे आई वडील जे काय म्हणतील ते सगळं ऐकावं लागतं आपल्याला. मग ते उठ म्हटलं की उठावं लागेल, बस म्हटलं की बसावं लागेल, कारण की त्यांचा मुलगा आपल्याकडे शिकायला येतो किंवा त्यांची मुलगी आमच्याकडे शिकायला येते. बऱ्याच आई वडिलांचं असं असतं की तुम्ही कशाला आमच्या मुलांना शिकवता, काही गरज नाही आमच्या मुलांना शिकवण्याची, शिकून शिकून काय करणार आहे आमचा मुलगा, हे तर लय कुठेतरी कामाला लागेल, करू दे ना आमच्यासारखं जे काम करतं. आम्ही कचरा वेचायला जातो तर तोही कचरा उचलणार, आम्ही फुलं विकतो तोही फुलं विकणार, आम्ही एक गार्बेज बॅग विकतो तर तो पण तेच काम करणार. ही जी काही वस्तुस्थिती आहे आजकालच्या लोकांमध्ये, पाथरिक लोकांमध्ये, ती बदलण्यासाठी खरं तर हे लोक सगळेजण प्रयत्न करतात आहे. आणि मी तर म्हणेल की एखाद्या स्कूलमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये मुलांना शिकवणं फार सोपं आहे. पण ह्या रस्त्यावरच्या मुलांना त्या वस्त्यांमध्ये जाऊन किंवा त्या रस्त्यावर सिग्नलच्या कडेला बसून त्यांच्या पॅरेंट्सचे जे काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, रस्त्यावर राहून राहून जे काही त्यांच्या मनामध्ये गोष्टी बसलेल्या आहेत, त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन काहीतरी आपल्याला करायचंय. ह्याच्यासाठी हे काम करणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खूप काम करतात आहे. स्नेहल आमची इतकी डॅशिंग आहे की एक दिवशी विश्रांतवाडीच्या ब्रांचवर बाजूला एक मोकळी जागा होती आणि तिथे एक माणूस आला आणि त्याला दारूचा अड्डा तिथे चालू करायचा होता. मग स्नेहल इतकी हुशार आहे, तिला असं वाटलं की शाळेच्या बाजूला दारूचा ठेका बरोबर वाटणार नाही किंवा त्याने त्या मुलांच्या पालकांवर नाही तर मुलांवर सुद्धा गैरपरिणाम होईल. तर स्नेहलनी त्या दारूचा तो कॅन अख्खा ओतून टाकला आणि त्याने जे काही बांधलेलं जे काही छोटं झोपडं होतं ते सुद्धा स्वतःच्या हाताने तोडून टाकलं, तिच्यासोबत कोणी नसताना. म्हणजे काही सपोर्ट नसताना तिने एवढा पाऊल घेतला त्या मुलांच्या भवितव्यासाठी. खरं तर आपण म्हणतो की म्हणजे एका मूवी मध्ये मी पाहिलं होतं नेहमी, म्हणजे कॉमन मॅन तुम्हाला माहिती असेल मे बी सगळ्यांना. एका मूवी मध्ये तो डायलॉग होता की आज तो खूप जास्त मला दिसण्यात आला सकाळपासून. प्रश्न विचारला जातो कॉमन मॅन सरांना की तुमचा मॅन हा नेहमी कॉमन मॅनच का असतो, तो वुमन का नसतो. तर सर म्हणतात की वुमन कांट बी अ कॉमन, शी इज एक्स्ट्रॉर्डिनरी, किंवा ती त्याच्या पलीकडे जाऊन चांगलं काहीतरी काम करण्याचा ती प्रयत्न करते, कारण की तिच्या मागे इतक्या साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे घर घर सांभाळायचंय, आपला देश सुद्धा सांभाळायचा आहे. म्हणजे कितीतरी अशा महिला आहेत. जर आज तुम्ही फायनान्स बद्दल जर तुम्ही पाहिलं तर आपल्या ज्या काही फायनान्स मिनिस्टर आहेत, निर्मला सीतारामनजी, तर मी स्वतः त्यांना खूप फॉलो करतो, निर्मला सीतारामनजींना. आणि आज जर पाहिलं तर ज्या काही लोक, ज्या काही महिला होऊन गेल्या, म्हणजे जसं की पहिल्या प्राईम मिनिस्टर असेल इंदिरा गांधी, परत पहिल्या राष्ट्रपती असतील प्रतिभाताई पटेल, किंवा पहिली IPS ऑफिसर असेल किरण बेदी, ह्या सगळ्या ज्या काही महिला आपल्या समाजामध्ये झालेल्या आहेत, त्यांनी ह्या समाजाला किंवा ह्या भारताला नवीन नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न केलाय. फक्त एक गोष्ट याच्यामध्ये जी साम्य आहे, त्यांनी प्रत्येक वेळी समाजाचा विचार केलेला. जर आज आपण पाहिलं तर प्रत्येक जण हा समाजाविषयी आज बोलत नाही किंवा आज त्याविषयी चर्चा करायला टाळतो की काय करायचं सोशल वर्क किंवा आपण करून काय करणार आहे, किंवा घरचे पण म्हणतात की काय करायचं सोशल वर्क करून काय मिळणार आहे. एक म्हणे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा परत व्हावा, पण तो माझ्या घरी नाही तर तो शेजारच्याच्या घरी व्हावा. तर ही जी काही भूमिका असते प्रत्येक आई वडिलांची, ती बदलण्याचं आपल्याला काम करायचं आहे. आणि खरं तर ही जी आपली पिढी आहे, इथून पुढे मला माहिती नाही की इथून कुठली पुढची पिढी ह्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा लोकांना मदत करण्यापर्यंत पोहोचेल का नाही. पण आपण ही जी पिढी आहे, जी काही आत्ताची सध्या हयात आहेत, त्यांनी पुढच्या पिढीला येण्यासाठी एक वेगळं काहीतरी उदाहरण निर्माण करायला हवं, ज्याच्यामधून ती लोक अजून जास्तीत जास्त काम करतील. सोशल वर्क फक्त एका ठिकाणी थांबून काम करणं किंवा त्या ठिकाणी फोटो काढणं असं काही नाहीये. खरं तर सोशल वर्क हे खूप प्रोफेशनली करावं लागतं. जसं की तुम्ही उल्लेख केला माईंचा. खरं तर आज माई नाहीये खरं तर ह्या कार्यक्रमासाठी. दरवर्षी गेली 5 वर्ष झाले मी कधीच वुमेन्स डेला फ्री नसतो आणि मी यावर्षी फ्री होतो, म्हणजे खूप बऱ्यापैकी. कारण की माईंचा दरवर्षी कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला मला माईंसोबत जावं लागायचं. आणि जेव्हा मी त्या कार्यक्रमामध्ये जायचो, मला गेल्या 5 वर्षातला प्रत्येक महिला दिनाचा दौरा माझ्या लक्षात आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या दौऱ्याला आम्ही मुंबईला होतो आणि मुंबईला माई म्हटलेली लोकांना की बेटांनो, तुम्ही ना लोकांचं दुःख समजून घ्यायला प्रयत्न करा, तुम्हाला आनंद शोधायची गरज पडणार नाही. आणि हा वाक्य माई मला लहानपणापासून सांगत आलेली की तुला
लोकांचं दुःख समजून घ्यायचंय, जेणेकरून तुला परत आनंदाची गरजच पडणार नाही. जेव्हा तू लोकांचं दुःख समजून घेशील, त्याच्यानंतर तुला आनंद त्यांच्या दुःख निवारणातूनच मिळेल. हे काम करण्यासाठी आज माईने मला एवढं प्रेरित केलेलं आहे. खरं तर आज माई नसती ह्या शाळेमध्ये किंवा तिचा सपोर्ट नसता आज ह्या शाळेमध्ये, तर आज खरंच ही शाळा इतकी मोठी झाली नसती. किंबहुना मला इथे बसताही आलं नसतं. आणि अपार्ट फ्रॉम दिस थोडंसं माझ्या इनिशिएटिव्ह बद्दल सांगायचं मी ट्राय करेल, की दादाची शाळा, खरं तर दादाची शाळा हे लोकांकडून लोकपुरस्कृत नाव आहे, हे लोकांनी दिलेलं आहे. खरं तर शाळेचं नाव आहे एज्युकेट स्ट्रीट स्कूल, जी आम्ही स्थापना केली होती गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी. आणि त्या शाळेला नंतर आम्ही एक हॅशटॅग दिला होता ज्याचं नाव होतं दादाची शाळा. खरं तर दादा हा एक वडीलधारा माणूस असतो प्रत्येक घरातला, आणि तो तुम्हाला शिकवण्याचं काम करतो, तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्याचं काम करतो. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, पण तो तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल असं त्या दादा या शब्दाचा अर्थ असतो. म्हणून ते दादाची शाळा असं त्याला नाव दिलं गेलं. पण कालांतराने काही न्यूज चॅनल्स किंवा न्यूजपेपर्स वाल्यांना ते फार नाव आवडलं. खरं तर म्हणजे दादाची शाळा फार आपुलकीचं नाव वाटतं. म्हणजे दादा दादा आलाय, आज दादाची शाळा आहे, ते फार मस्त वाटतं. की तुम्हाला पण भारी वाटलं असेल की पहिल्यांदा, की अरे यार हे असं कसं नाव आहे, की दादाची शाळा म्हणजे काय. तर दादाची शाळा हा एक फक्त एक दादा नसून तर ते एक सगळं कुटुंब आहे. आणि ते कुटुंब आज कितीतरी अशिक्षित कुटुंबांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय. जर आज तुम्ही पुण्यामध्ये पाहिलं तर कितीतरी असे कुटुंब आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत, जे सेवेपासून वंचित आहेत. खरं तर मी जेव्हा युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनला इंटर्नशिप करत होतो, मला एक खूप चांगली संधी मिळाली होती भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बाहेर देशांमध्ये जाऊन. आणि तेव्हा मी जेव्हा क्वालिटी एज्युकेशनसाठी रिसर्च करत होतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे नो पॉवर्टी असेल, झिरो हंगर असेल, जेंडर इक्वॅलिटी असेल, अर्बन सिव्हिलायझेशन असेल, त्याच्यातला माझा सगळ्यात आवडता आणि महत्वाचा मुद्दा क्वालिटी एज्युकेशन. खरं तर आपण शिक्षणाविषयी फार कमी बोलतो आणि बोललो तरी मोजकं बोलतो. आणि त्याच्यासाठी मी असं ठरवलं होतं की नाही, आपण शिक्षणावर बोलायचं. कारण की आधीच्या काळापासून जो काही समाज अशिक्षित राहिलेला ना, तो कुठलाही समाज, बहुजन समाज असेल किंवा कुठल्याही प्रकारचे कम्युनिटीज असतील, तर त्या प्रत्येक समाजाला पुढे आणण्यासाठी फक्त शिक्षणाने काम केलेलं आहे. लोकमान्य टिळक असतील, परत महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, ह्या सगळ्यांनी एकच ध्यास म्हणी घेतला होता, तो म्हणजे शिक्षण. आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आज आपल्या भारताला इतकं मोठं करण्यात आलेलं आहे. आज आपल्या भारताची जी काय राज्यघटना आहे, जी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे, त्याच्यातून आज महिलांना कितीतरी अधिकार आहेत. राईट टू एज्युकेशन हा सुद्धा एक अधिकार आहे, सेक्शन 172 मध्ये. तर त्या सेक्शन प्रमाणे राईट टू एज्युकेशन हा प्रत्येकाला असला पाहिजे. आणि राईट टू एज्युकेशन मध्ये काही सब सेक्शन आहेत, ज्याचा आहे फ्री एज्युकेशन. फ्री एज्युकेशनवर आपण फार कमी बोलतो. किंवा आज आपल्या, म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार करा की तुम्ही कॉलेजमध्ये किती फीस भरता, किंवा तुमच्या घरातले नातेवाईक असतील किंवा लहान मुलं असतील. म्हणजे माझ्या भावाची मुलगी आहे, ती एका स्कूलमध्ये आहे आणि त्या स्कूलची फीस 2 लाख रुपये आहे एका वर्षाची. मला प्रश्न पडला की 2 लाख एवढे घेतात कशासाठी. म्हणजे 2 लाख तर देतोय आपण खरं, पण इतकी गव्हर्नमेंट कॉलेजच्या मेडिकलची सुद्धा फीस नाहीये. माझे जे फ्रेंड्स एमबीबीएस करतात त्यांची फीस सुद्धा 70,000 आहे. म्हणजे तुम्ही बियॉन्ड एमबीबीएस जाऊन काही शिकवण्याचा प्रयत्न करताय का. तर आपली जी काही शिक्षण पद्धत आहे भारतामधली, ती फार खराब होत चालली आहे. आणि ती शिक्षण पद्धत बदलण्यासाठी कोणतरी हवंय आपल्याला, आणि ती शिक्षण पद्धत आपण बदलणार असा आपण ठाम निर्णय घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी दादाची शाळाची सुरुवात झाली. आणि ते काम करता करता मी वेगळ्या वेगळ्या कंट्रीजसाठी काम करत होतो, त्यांचं क्वालिटी एज्युकेशन कसं वाढवावं. जगात जरी तो चौथा मुद्दा असला तरी भारतात तो पहिला मुद्दा आहे. कारण की मला असं वाटतं की क्वालिटी एज्युकेशनने पॉवर्टी, झिरो हंगर, जेंडर इक्वॅलिटी हे जे काही असंख्य मुद्दे आहेत, जे काही सस्टेनेबल गोल्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या फक्त शिक्षणाने सुटू शकतात. आणि जो शिकला तो प्रबळ झाला, आणि जो प्रबळ झाला तो यशस्वी झाला. आपण विचार करायला हवा. खरं तर असं म्हणतात की जो समाज एकत्र येतो तो समाज विचार करतो, आणि जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करतो. आणि ती क्रांती घडवण्यासाठी आपल्याला त्या समाजाला एकत्र आणायचं आहे, त्या लोकांना एकत्रित आणून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करायचा. आज जर तुम्ही पाहिलं तर पुण्यातल्या रस्त्यांमध्ये जर तुम्ही प्रत्येक सिग्नलवरून जाल तर प्रत्येक सिग्नलवर तुम्हाला एक मुलगा किंवा मुलगी दिसेल, जी गार्बेज बॅग विकत असेल, बुक विकत असेल, रिक्षा मागत असेल, लिंबू मिरची विकत असेल, जास्वंदाची फुलं विकत असेल, हार विकत असेल. असंख्य त्यांचे बिझनेस आहेत त्यांच्या कम्युनिटी वाईज.
तर आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो की अरे बाबा हे मुलं शिकत का नाही, किंवा ह्यांना शिकवण्यासाठी कोण प्रयत्न का करत नाही. तर फक्त विचार करणं गरजेचं नाहीये, ते अंमलात आणणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज मी माझ्या शाळेमध्ये कितीतरी अशी मुलं आहेत ज्यांना जे माझे व्हॉलेंटियर्स आहेत ते मला नेहमी येऊन सांगतात की आमचं सुद्धा हे स्वप्न होतं. तर हे बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे जे पूर्ण करण्यासाठी फार कमी वेळ लागतो किंवा करता नाही येत. पण ते स्वप्न जर साकार करण्याचं एखाद्याने जर स्वप्न पाहिलंय, तर त्याला साथ देणं फार जास्त गरजेचं आहे. आणि ती साथ देण्यासाठी आज सगळे माझे व्हॉलेंटियर्स आहे. ज्या पुण्यामध्ये 14,427 मुलं आज रस्त्यावर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर असतील, मुलं मुली असतील, असे 3 टाईपचे जे काही स्ट्रीट किड्स आहेत आपल्यामध्ये, किंवा आजी आजोबांसोबत आलेले, किंवा परत मग त्याच्यासोबत मामा मामी काका काकी, कितीतरी एन नंबर ऑफ कम्युनिटीज आहेत. म्हणजे कम्युनिटीज बद्दल बोलायचं झालं तर पोतराज कम्युनिटी, बंजारा कम्युनिटी, चितोडिया कम्युनिटी, कातकरी समाजातली काही लोक, असे असंख्य समाजातली लोक जी आहेत पुण्यामध्ये पाथरिक आहेत आणि ते पदपथावर राहून त्यांचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. ज्या सिग्नलवर एक मुलगी असते, ती एक बुक विकते, पण ती बुक वाचण्याची तिला अक्कल नाहीये, हे किती वाईट आहे किंवा किती निंदनीय आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात असायला हव्या. आज ज्या शाळेमध्ये मी मुलांना शिकवतो, आज माझ्या टिळकर नगरच्या शाळेतला एक मुलगा जर तो असेल, तर त्याला आम्ही त्या पुस्तक विकण्यासाठी शिकवण्याचा प्रयत्न केला, आणि आज तो शिकून प्रत्येक सिग्नलवर थांबतो आणि बोलतो की हाय, माय नेम इज रणजित, आय सेल दिस बुक वर्थ ऑफ 20 रुपीज. आणि जेव्हा तो हे सिग्नलवर बोलतो, तर ते जे काही समोरचा माणसाचा बघण्याचं जे काही दृष्टिकोन असतं ते एकदम वेगळ्या प्रकारे बदलून जातं, आणि त्या 20 रुपयाची पुस्तक तो 50 रुपयामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या मुलाचाही घरचा प्रश्न, जेवणाचा प्रश्न, त्याच्या वडिलांचा कर्जाचा प्रश्न सुटतो. खरं तर हे बोलून मी एखाद्या चाइल्ड लेबरला प्रोत्साहित नाही करत आहे, पण त्या मुलांना काम करणं गरजेचं आहे. कारण की त्यांच्या आई वडिलांनी गावाकडे कुठेतरी कर्ज घेतलं, इथे कुठेतरी 2 टायमाचं जेवण खायचंय. ते काम करण्यासाठी त्या मुलांना ते रोजगार पुरवण्यासाठी, किंवा ते काही जेवण असेल ते कर्ज भागवण्यासाठी त्या मुलांना काम करायचंय, आणि ते काम करण्यासाठी ते मुलं आज बाहेर पडलेले आहेत. खरं तर आज इथं जे काही जमलेले लोक असतील त्या प्रत्येकाला दुनियादारीतलं फार काही माहिती नसेल, तर त्या मुलांना इतकी दुनियादारी माहिती की आपण त्याच्यासमोर काहीच नाहीये. खरं तर देवाने माझ्या पदरात सुद्धा खूप लवकर हे हा म्हणजे कष्टाचा प्रसंग टाकला. म्हणजे मी अगदी 8वी पासून काम करतोय. म्हणजे मी पहिलं काम माझं 8वी मध्ये सुरू केलं, आणि त्याच्यानंतर आज मी इथपर्यंत आलोय. खरं तर लोक म्हणतात की एकदा कामाची किंवा पैशाची ओढ लागली तर आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो, पण असं काही नाहीये. आज मी 8वी पासून काम करतोय. अगदीच मी एखाद्या किराणा मालाच्या दुकानावर काम करण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्या कामापासून आज मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून मी लॉ करतोय आता. असं नाहीये की माणूस पैसे कमवायला लागला की शिक्षण सोडतो. फक्त त्याचं ध्येय निश्चित असायला हवं, आणि त्याला माहिती पाहिजे की त्याला पुढे जाऊन काय करायचंय. खरं तर सगळ्यांना एवढाच संदेश सांगेल जाता जाता की जे काही तुम्ही काम करताय ते नेहमी एक सस्टेनेबल काम करा, आणि सेकंड थिंग म्हणजे समाजासाठी काम करा. जरी तुम्ही इंजिनियर झालात, डॉक्टर झालात, आर्किटेक्ट झाला, फार्मासिस्ट झाला, तर त्या कामामधून एखाद्या स्पेसिफिक समाजाला किती काय आपल्याला पोहोचवता येतं. म्हणजे शिक्षण असेल किंवा त्यांना सेवा असेल कुठल्याही प्रकाराची, जास्तीत जास्त शिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करा. कारण की शिक्षण हे माणसाला प्रबळ बनवतं, आणि पैसा आणि जेवण दिलेला हे माणसाला भिकारी बनवतं. कारण की आज दिलेला पैसा आणि आज दिलेला जेवण तेवढं संपणार एका टाइम नंतर. म्हणून त्यांना शिक्षण देण्याचं काम तुम्ही करायला हवं. सगळेजण तुम्ही नक्की माझ्या स्कूलवर या, व्हिजिट करा. मला खूप आवडेल तुम्ही सगळेजण ह्या स्कूलमध्ये आलात तर. आणि तुम्हाला जितकं जास्त व्हॉलेंटिअर करता येईल तितकं ह्या स्कूलमध्ये व्हॉलेंटिअर करण्याचा प्रयत्न करा. खरं तर आज वेळ फार कमी आहे. मला इथून पुढे एका दुसऱ्या कार्यक्रमालाही निघायचं आहे, म्हणून मला जास्त बोलता येणार नाही. पण बराचसा वेळ घेतला मी खरं तर. खरं तुम्ही बोलायला लागलो तर तासभर बोलेल, किंवा मला तेवढं बोलायला आवडतं. पण आज वेळ कमी आहे, म्हणून मला माफ करा सगळ्यांनी. आणि थँक्यू स्पेशली पूर्वा, जिने मला कॉन्टॅक्ट केला आणि हे एका चांगल्या कार्यक्रमासाठी मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद अभिजित दादा. खूप काही सुंदर गोष्टी असतात आपल्या आयुष्यात, पण त्या आपण दुर्लक्ष करतो नेहमी. जसं तू बोललास की रस्त्यावरती मुलं असतात, ती काही काही गोष्टी विकत असतात, पण जेव्हा आपण त्या गोष्टी बघतो तेव्हा आपल्या डोक्यात विचारता येतो की काही अनाथ असेल, असंच सोडलंय त्या मुलाला. पण आपल्या येस. डोक्यात हा विचार येत नाही की त्याच्या घराची परिस्थिती नक्की कशी आहे. तो ती परिस्थिती बघून स्वतः त्या घर कसं सांभाळावं
हे त्या लहानशा चिमुकल्याच्या मनात येतं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण त्याला असं तुच्छ नाही लेखलं पाहिजे. कदाचित तो आपल्यापेक्षा खूप चांगली कामं करतोय. स्वतःच्या घराला सांभाळण्याचे काम तो करत आहे. हे आपण नक्कीच अ, डोक्यात किंवा मनात आणलं पाहिजे आणि ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे आणि तू स्वतःचं करिअर आणि हे जे काम आहे, हे दोन्ही तू सायमल्टेनियसली करत राहिला आणि दोन्हीमध्ये तू खूप सुंदरपणे कार्यरत आहेस, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळं खरंच खूप खूप आभार की तुम्ही इथे आलात आणि इतके सुंदर मार्गदर्शन आम्हाला दिले. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. छान वाटलं मला खूप. थँक यू. तर कार्यक्रमामध्ये आपण पुढे वळूया. तर जसे मी बोलले की वुमेन्स वीक मध्ये आपण खूप काही कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामध्येच एक कार्यक्रम होता लीडर्स इन कॉन्व्हर्सेशन या नावाने वेबिनार सत्र जो एक अनोखा कार्यक्रमाची सुरुवात होती. त्यामध्ये आम्ही देशातल्या यशस्वी झालेल्या स्त्रियांशी संवाद साधण्याचा एक नवीन उपक्रम आयोजित केला होता. या स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात एक नवीन ओळख निर्माण केली आहे. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर लीना घाणे जे NAAC बंगलोर येथे उपसल्लागार आहेत आणि त्यांनी सुपर कंडक्टिव्हिटी या विषयावरती PhD केली आहे. तसेच त्या एक मानवी संसाधक प्रशिक्षक आहेत. याच कार्यक्रमाच्या पुढील पाहुण्या म्हणजेच आपल्या आदरणीय अतिथी सुष्मिता कान्हेरी मॅम. ह्या सुष्मिता कान्हेरी मॅम ह्या टेकपोज इंडिया आणि ट्रान्सपरंट गुल्लक यांच्या संस्थापिका आहेत. आमच्या वेबिनार सत्राच्या तिसऱ्या पाहुण्या म्हणजेच रिधिमा अरोरा. रिधिमा अरोरा नम्या फूड्सच्या संस्थापक आहेत आणि आपण त्यांना शार्क टँक इंडिया मध्ये सुद्धा पाहिले होते. आमच्या वेबिनार सत्रात अधिक उत्साह वाढवण्यासाठी आम्हाला सुप्रसिद्ध महिला मोटरसायकल चालक रितिका लाहेरी यांच्याशी बोलण्याची सुद्धा संधी मिळाली. त्या एक महिला मोटरसायकल प्रशिक्षक, प्रवासी, माजी केबिन क्रू इंचार्ज आणि एक सुंदर नृत्यांगना देखील आहेत. या वेबिनारचा अनुभव घेत असताना आम्हा सर्वांना या अतुलनीय महिलांचे कठोर प्रवास बघण्यात आले. त्यांच्या प्रवासाच्या कथांनी आम्हा सगळ्यांना नक्कीच थोडी प्रेरणा दिली. त्याचप्रमाणे आमच्या इथे एक अल्केमी ऑफ फायनान्स या नावाचा वर्कशॉप घेतला होता. त्याचे अप्रतिम वक्ते आणि फायनान्सच्या किमयाचे अतिथी श्री करण चंदवानी सर, फायनान्स आणि टॅक्स सल्लागार, फायनान्स, अकाउंट्स, टॅक्स मॅनेजर तसेच निधी फिनकनचे संस्थापक होते. त्यांनी फायनान्सिंग, शेअर मार्केट आणि बऱ्याच विषयांबद्दल आम्हाला गायडन्स केलं. तसेच आपला तिसरा कार्यक्रम म्हणजे एक्सप्रेस टू एम्पावर. आता आमच्या तिसऱ्या इव्हेंटकडे वाटचाल करत आहोत. जसे की मी सांगितल्याप्रमाणे एक्सप्रेस टू एम्पावर हा एक उत्साहपूर्ण स्पर्धा ठरली. या स्पर्धेमध्ये वेगवेगळे आव्हानात्मक विभाग होते. यात 3 फेऱ्यांचा समावेश होता. पहिली फेरी म्हणजे परफेक्ट क्विझल. दुसरी फेरी म्हणजे डायल द डिस्कशन. या फेरीत स्पर्धक एका विषयावरती आपले मत किती ठोकपणे सांगतो याचे निरीक्षण केले होते. आणि शेवटची फेरी म्हणजे तिसरी फेरी स्टँड द सिच्युएशन. विशिष्ट परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेवर मुख्य लक्ष केंद्रित करून परस्पर कौशल्याने मूल्यमापन करण्यासाठी परिस्थितीचा हा शेवटचा टप्पा म्हणजेच स्टँड द सिच्युएशन. Okay, so guys, without wasting much time, let's move further. So now here we have to continue our third round of our Express to Empower. So here we have our two judges, Sushmita ma'am and Ankita ma'am. So I would like to request them to start the third round. Yes, we have the 5 winners from the second round: Siddhant Mane, Khushi Agarwal, Lavish Tole, Pranita Kabra, and Deepak Padole. So, ma'am, if you want to tell anything, you can. So, how's the pattern? Like, it would be one-on-one, or can you? Yes, one on one. I'll call out the name, and you just have to ask the question. Sure. Let's start. Yeah. Okay. So, are all the participants ready?
guys. Please turn on your cameras, participants. Yes. So first question is for Siddhant Mane. Sushmita ma'am will ask the first question to Siddhant Mane. Siddhant Mane? Yes. Yes. Sushmita ma'am. Yeah. Hi, Siddhant. Hello, How are ma'am. you? I'm fine. What did you do for your mother or sister today Uh, on I I account of called Women's Day? I called my mother and sister because I'm in Mumbai doing my internship. So that's what I could actually do. And since they are on medication diet, I was unable to order anything from outside to them. So I just called them and I had a FaceTime with them. Very good. So the question is now, moving towards the question that do you think Women's Day should be celebrated? Yes, I And what? definitely think that yes, I definitely think that Women's Day should be celebrated because it's always we have many examples of men doing greater things and in many different sectors. But we have very few, or we could say hardly any contribution. Means we have contribution of women, but when it compared to men, it is very much less, and it is very necessary for women to be appreciated for what they have done. For example, if we say about the discovery of radiation only, Madame Curie was Madame Curie had to share the Nobel Prize despite she was the first person who actually invented radioactivity, but she had to share because of the stereotypical era of the time, which didn't expect it any female candidate would be able to participate even in Nobel Prize. For example, we could talk about contribution of during the World War II of the Night Bomber Regiment 588 of I don't know proper Russian name. It's from Soviet Union, which literally used to glide in during the night freezing cold in the cardboard fighter planes, which would anytime catch fire and the bullets. They were denied to fly during the victory parade just because their fighter planes were very much slow, and they were also not given any modern planes just to participate because the leader, that is Joseph Stalin at that time, thought that women should not be able to participate in a men's victory parade. So I do think that yes, Women's Day should be celebrated because everyone must know that every person has contributed to the relevant field in this era. So I think that's my point. Okay. Okay, Siddhant. So next question is to Khushi Agarwal. Ankita ma'am will ask the question to Khushi Agarwal. Khushi, how are you? I'm good, ma'am. How are you? I'm also good. By the way, happy Women's Day to all of you. Thank you. Same to So, you. yeah. So my question for you is, suppose you have completed your engineering right now, and you're getting a good job in a company, but your parents want you to get married. So how you will convince them? Okay, so suppose I'm getting a good job, so I would be telling them the benefits of working women. I strongly believe that the kids of working women are much more empowered as well as much more self-dependent. So working is actually a good idea. You also get a lot of exposure when you are in the working environment. So it's pretty good to work. Marriage can happen late, and since we are a part of Gen Z, so marriage is actually average marriage age has been pushed up to 30, 35. People are having kids at 40 also now, and we are advancing in technology as well. And I think I'm born in a very good era, at least for females, where they get equal rights. We are actually working towards it. It's not yet equal, but still, where we allow women to work, where they're getting opportunities to work in different domains. There are a lot of new things being introduced for them. Flexible working hours, maternity leave, period leaves are also being introduced in some of the European nations. So, plus, uh, according to our statistics, I think that there are very few females
on management posts, senior posts. So I would convince them ki if I have studied so much, then I do deserve to be a part of the workforce, because I don't want to waste my education, and I want to be an example to other females also that engineering can be a good subject. Because when I attended the fresher party, there were thrice as many boys as girls were. So the ratio is also pretty skewed. So I would like to be an example to them also. Ki you can take engineering, you can work there. That is my point. Yes, thank you so much, Kushi. The third question is for Lavish Tole. The third question would be asked by Sushmita ma'am. Yes. Hi, Lavish. Hello, ma'am. Which department are you from? ENT sim. ENTC. How's it going with the department? Good. Pretty good. Good. Okay. Um, did you ever face peer pressure, and how did you tackle that? Actually, I did face pressure when I was in 12th standard, where I could not make it to JEE IIT. To be honest, I didn't even clear JEE mains, which is AIEEE. So like I myself kept locked in my room for 7 days. I was like getting my dish on my door, and I could not even face my parents, who were expecting a lot from me. uh, After something 5 to 6 days, my parents like they condolenced me. They said it's okay, it's nothing. Then I took a year drop. I study hard, and then later on I realized like it's not about a peer pressure. It's not about just the IIT. You can do engineering from any college. Then now I can surely say that it's nothing about IIT. I handled that pressure. Actually, to be honest, I suicide also came into my mind, but I didn't choose that path. And today I'm here in VIT, and I'm proud of this thing. Like without studying, I'm in VIT. So yeah, this was how I handled it. Yeah. So, how did you handle those 7 days wherein you had locked down yourself? What did you exactly do to overcome that? In first couple of days, I was just saying that the cutoffs, who all were selected, how to hurt myself. I was actually saying that, but later on I realized like, why should I hurt myself? I can use another 1 year. I can study potentially, and I can use all of my things, my knowledge and everything. Then next 3 to 4 days, my parents, they used to convince me. My friends used to call me. Then they were slowly trying to get me out of my zone, and like they were trying to get me some trip. We planning some trip, we enjoyed, and then later on it was slowly getting some natural, and then I get back to work. I like your honesty. Good. Thank you, ma'am. Yes. So the next question is for Pranita Kabra. Ankita ma'am will ask the question to Pranita Kabra. Yeah. Hi, Pranita. Hello, ma'am. So your college has started, no? Yes, ma'am. So enjoying going back to college? What, ma'am? Are you enjoying going back to college, or online classes Yes, was ma'am. much better? I'm doing it online, ma'am. You're doing it online. You don't want to go to college back? मॅम अभी तक मतलब अजूनपर्यंत शिफ्ट नाही झालंय, शिफ्ट करणार आहे लवकरच. ओके, शिफ्ट करणार आहे. आणि काय प्लॅन्स आहे मग कॉलेजला गेल्यावर? कॉलेजला गेल्यावर प्लॅन्स इन द सेन्स की मोस्टली तर माझं असं आहे की आय एम ऍस्पायरिंग फॉर UPSC. सो इंजिनिअरिंग सोबत UPSCचा स्टडी मॅनेज करायचा आहे. प्लस आय एम सोशली पण खूप गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे. तो त्या गोष्टी पण पुढे सुरू ठेवायचा आहे. आणि मोस्टली पुणे सिटी आहे, तर गडकिल्ले आजूबाजूला आहे, तर त्या गोष्टी पण एक्सप्लोर करायच्या आहे. अरे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. गोष्टी एक्सप्लोर करणं. सो बाय द वे, अशी कोणती वुमन आहे की तिला खूप तू अडमायर करते, तिचे गोष्टी तू फॉलो करावीशी वाटतं तुला? ओके. सो सुधा मूर्ती ही त्या एक अशी स्त्री आहे की ज्यांना नेहमीच एक माझं प्रेरणास्थान म्हणून मी बघते.
कारण की असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक स्त्री असते जी त्याला घडवत असते आणि पुढे त्याला हेल्प करत असते त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. जसं आपल्या सगळ्यांना माहितीये की नारायण मूर्ती यांनी एक साम्राज्य, एक एम्पायर उभं केलंय, पण त्यांच्या सोबत प्रत्येक वेळी पाठीशी असणाऱ्या सुधा मूर्ती ह्यांचंही स्ट्रगल तेवढंच आहे. आपण म्हणतो की मोस्टली समाजामध्ये असं होतं की महिलांना पुरुषांचा वेळ हवा असतो, त्यांना सतत काही ना काही गोष्टी हव्या असतात, त्यांना शॉपिंग आवडतात, त्यांना हे सगळं आवडतं. हे सगळं असतं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट. पण त्यांनी जेव्हा आपण सुधा मूर्तींकडे बघतो, तेव्हा त्यांनी तितक्याच सोबतीनं त्यांना साथ दिली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून आज नारायण मूर्ती एवढ्या सक्सेसफुली त्यांचं काम करू शकले आणि सुधा मूर्ती ही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात, म्हणजे दोघांची क्षेत्र फार विभिन्न आहे. नारायण मूर्ती कम्प्लिटली टेक्निकल साइडमध्ये आणि सुधा मूर्ती यांना लोकांशी कम्युनिकेट करणं, त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करणं, या सगळ्या गोष्टी आवडतात. दे बोथ आर व्हेरी डिफरंट बट स्टील दे आर इतक्या चांगल्या पद्धतीनं ते सोबत आहे. इट्स एक्झाम्पल ऑफ अ आयडियल कपल. सो सुधा मूर्ती ह्या म्हणजे माझ्या दृष्टीने तरी त्या खूप मला नेहमी प्रेरणादायी ठरतात त्यांचे विचार. Okay, very good. Yes, thank you, Pranita. So, moving towards the last participant, Deepak Padole. Yes, good evening. Sushmita ma'am will ask the question to Deepak Padole. Yes, ma'am. Good evening, Deepak, ma'am. good evening, Deepak. Happy Women's Day to you all. What did you do? Oh, thank you. Okay, thank you. Great. Yes, Deepak. So, what did you do in Ma'am, lockdown? Ma'am, can you please speak in Marathi so that I will give answers very perfectly? Sorry, come again. Can you speak in Marathi, ma'am? ओके हा दीपक. तर लॉकडाऊन मध्ये तू काय केलंस आणि ते का बरं केलंस एक्सेप्ट स्टडीज बट ऑब्वियस. ओके मॅम. बेसिकली मी लॉकडाऊन मध्ये वेगवेगळ्या विचारवंतांची पुस्तकं वाचली, कारण की जेव्हा लॉकडाऊन पडलं गेलं 12वीच्या नंतर, तेव्हा मी 12वीला होतो. सीईटी आणि जेव्हा आमचं कॉलेजला ऍडमिशनच्या मध्ये जवळपास 7 ते 8 महिन्याचा डिफरन्स होता. तर त्या पिरियडमध्ये मी वेगवेगळ्या विचारवंतांची, वेगवेगळ्या स्त्री विचारवंतांची किंवा असे वेगवेगळे पुस्तकं वाचले, जेणेकरून आपल्या भवितव्यामध्ये आपल्याला आपलं आयुष्य किंवा आपलं फ्युचर बिल्डिंग करण्यामध्ये आपल्याला हेल्प होईल. तर अशा पुस्तकं मला आयुष्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात प्रेरणा देतात. त्यामध्ये अनेक राजमाता मा जिजाऊंची पुस्तके, महाराणा ताराबाईचं पुस्तक, जे महाराणा आणखी स्त्री पुरुष तुलना, हा आपला महाराणा ताराबाईंनी एक पुस्तक लिहिलंय. जो 18व्या शतकातील सर्वात भारी ग्रंथ इंडियन कल्चर मधला मानला जातो. आणि तो स्त्री पुरुष तुलना सुद्धा मी वाचलेला आहे. मी 10वीला जेव्हा होतो तेव्हा स्त्री पुरुष तुलना महाराणा ताराबाईंचा ग्रंथ वाचलेला. तर त्यामध्ये त्याने स्त्रीनी काय केलं पाहिजे जीवनामध्ये आणि स्त्रीच्या कॅपॅसिटीज काय असतात, व्हॉट इज स्त्री आपल्या स्वतःच्या म्हणजे कॅपॅसिटीच्या पलीकडे जाऊन कशी काम करू शकते. आता जेणेकरून तुम्ही सुद्धा इथे बसलेले आहेत, तुम्ही सुद्धा आदरणीय आहेत आमच्या, कारण की तुम्ही सुद्धा एक शैक्षणिक बॅकग्राऊंड मध्ये स्वतःच्या पलीकडे काम करून आणि समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रगल करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहेत. सो माझ्या मते त्यामुळे मी बुक वाचली आणि मी वेगवेगळ्या स्त्रींना खूप रिस्पेक्ट देतो आणि स्त्रींना म्हणजे एक आयुष्यामध्ये एक मोठं मानाचं स्थान देतो, कारण की स्त्री हे देशाचं एक भवितव्य आहे. स्त्री ही एक देशाचं भवितव्यच असून स्त्री ही एक 2 घराचा उद्धार करू शकते आपल्या लाईफमध्ये. आणि एक स्त्री जेव्हा शिकते, तुम्ही सर्वांनी सुपर 30 हा कदाचित पिक्चर पाहिलेला असेल मूवी ऋतिक रोशनचा. त्यामध्ये सांगितलेलं फर्स्ट वाक्य असतं की जेव्हा एक विद्यार्थी शिकतो त्याच्या पुढच्या अनेक पिढ्या शिकत असतात. तर तीच वाक्य मी स्त्रीच्या बाबतीत यूज करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा त्या एका घराच्या तर पुढच्या पिढी शिकतात, परंतु तिच्या दोन्ही घराच्या पुढच्या पिढ्या शिकत असतात. सो मला हे सांगावे वाटतं. आज कोणती पुस्तक वाचलीस तू किंवा कोणती पुस्तकं वाचलीस तू? स्त्री पुरुष तुलना. आपण आणखी मी सायकोलॉजीची बुक वाचतोय, सायकोलॉजी ऑफ माइंड, अशी वेगवेगळी पुस्तके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, आणखी वेगवेगळ्या महान पुरुषांची, महात्मा गांधींची. महात्मा गांधींची जी पुस्तक वाचली त्यातून महात्मा गांधी. ओके. महात्मा गांधींचा जो आज रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे, तर आजच्या काळाला शांतीची खूप गरज आहे. तर माझ्या मते महात्मा गांधींच्या जीवनातून आपल्याला एक शांतीचा मोठ्या प्रमाणात संदेश घेता येतो, कारण की महात्मा गांधींनी विदाऊट वार करता जो इंग्रजांना आपल्या देशाच्या बाहेर काढण्याचा जो मार्ग तयार केलेला होता,
त्याला जो मार्ग तयार केलेला होता, तर त्या तत्वाचा आधार घेऊन आपण आपली लाईफ शांततेच्या मार्गावर जगू शकतो. कारण की येणाऱ्या काळामध्ये अनेक अनेक आपल्याला इश्यू वार अनेक वेगवेगळ्या ठिकाणी युद्धाला सामोरे जावे लागणार आहे. तर अशा ठिकाणी आपण महात्मा गांधींची तत्व यूज करून आपण आपल्या देशाला एक महासत्ता बनवण्याचे जे अब्दुल कलामांचं स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतो. तो महात्मा गांधींचा हा मला सर्वात विचार आवडतो. ओके, थँक्यू सो मच दीपक. सो आपण वी आर डन विथ द पार्टिसिपंट्स. सुष्मिता मॅम, जर तुम्हाला काही आमच्या पार्टिसिपंट्सला काही सांगायचं असेल, संदेश द्यायचा असेल तर प्लीज गो अहेड. नक्की. सो एक तर 3 पॉइंट्स मला सांगू वाटतील की फिअर जे असतं, त्याला ओव्हरकम करायला पहा. फिअर ऑफ नॉट ट्राईंग, हा फिअर इनफॅक्ट तुम्ही मे बी यू कॅन कन्सिडर. सो जे काही आयडिया असेल तर जस्ट गिव्ह इट अ ट्राय. सेल्फ रिजेक्ट करू नका आणि नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला डेफिनेटली ट्राय करा. रादर दॅन गेटिंग इन टू पिअर प्रेशर. तुम्ही आता कॉलेजमध्ये आहे, खूप वेगवेगळे अजेंडा असतं, स्कोरिंग, गेटिंग प्लेसमेंट, पण काही तुम्हाला जे वेगळं परस्यू करायचं असेल तर गिव्ह इट अ ट्राय. डोंट जस्ट सेल्फ रिजेक्ट किंवा डोंट जस्ट हेजिटेट. अँड गिव्हिंग इट अ ट्राय म्हणजे डोंट टेक दिस फॉर ग्रांटेड की सगळे तुम्हाला सपोर्ट करतील. सपोर्ट युअरसेल्फ अँड जस्ट ओव्हरकम दॅट फिअर अँड डू फिअर ऑफ नॉट ट्राईंग. सो दिस इज वन थिंग. सेकंड थिंग इज की तुम्ही जे काही करत आहे तर त्याचा वाय, हे पर्पज एक क्लिअर ठेवा की वाय आर यू डुईंग दॅट. जरी तुम्ही आता शिकत आहे, स्पेसिफिकली एक कोणती ब्रांच असेल किंवा कोणता प्रोजेक्ट करायचा असेल, डोंट जस्ट डू इट ब्लँकली, पण एक माइंडफुलनेस ठेवा की याने काय होणार आहे. आणि याचं आता एक आपली जर स्ट्रीम असेल, मेकॅनिकल असेल, IT असेल, डेफिनेटली ते तुम्ही करिक्युलम मध्ये तो माइंडसेट डेव्हलप होईल. बट ट्राय टू हॅव अ 360 डिग्री माइंडसेट, हे मी एक सांगेन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक्सप्लोअर करत राहा आणि अननेसेसरी डोंट प्रेशराइज युअरसेल्फ. आणि वेगवेगळ्या ज्या तुम्ही आता तुम्हाला कधी वाटेल की फारच बर्डन होत आहे, आय एम नॉट एबल टू मॅनेज. सो द थिंग इज एव्हरीथिंग इज मॅनेजेबल. जस्ट स्ट्रीमलाईन करणं शिका की हाऊ यू कॅन प्रायोरिटाईज आणि कोणत्या गोष्टीनंतर कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि कारण देणं सगळ्यात नेहमी सोपं असेल, पण ते तुम्ही करा, स्ट्रीमलाईन करा एक प्रॉपर अजेंडा ठेवून. सो हे 3 मेसेजेस. वन म्हणजे की fear of not trying. Second is have that why very clear. आणि third one is explore करा आणि streamline करा. Be disciplined in doing this. So yeah, thank you and happy Women's Day. थँक्यू सो मच मॅम. नक्की आम्ही तुम्ही सांगितलेलं लक्षात ठेवू. Happy Women's Day to all. Thank you. अंकिता मॅम, तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे? या, सुष्मिता बोललीच प्लेसमेंट्स बद्दल की तुम्ही प्लेसमेंटचं टेन्शन घेऊ नका वगैरे. तर एक गोष्ट मी सांगेन की इट डझंट मॅटर फ्रॉम विच ट्रेड यू आर, जस्ट गो फॉर व्हॉट यू लव्ह. इट इज नॉट नेसेसरी की मी मेकॅनिकलचं आहे तर मी मेकॅनिकलला स्टिक केलं पाहिजे किंवा मी IT ची तर मी IT ला स्टिक केलं पाहिजे. व्हॉट यू स्टडी अँड व्हॉट यू इम्प्लिमेंट आर टू डिफरंट थिंग्स. आपण स्टडी काहीतरी वेगळं बॅकग्राऊंड मध्ये करत असतो, बट फ्युचर मध्ये जाऊन समजतं की आपल्याला कुठेतरी वेगळीकडेच इंटरेस्ट आहे. So just go with the flow and just try to understand what you actually want. Everything begins with an idea. So you all must be having some ideas in the back of your mind that मला माझ्या लाईफ मध्ये ह्या गोष्टी पाहिजे आणि मला इकडे फोकस करायचा आहे. But try develop yourself in that way की तुम्ही तिकडे स्टँड करू शका. Second thing is like you all guys are fantastic. तुम्ही एवढा छान इव्हेंट ऑर्गनाइज केला. I want to say all the best to everyone and just happy Women's Day once again. Thank you so much, ma'am. Happy Women's Day. Thank you. Okay, so let's move on further. So if your actions create a legacy that inspires others to dream more, learn more, and do more, and become more, then you are an excellent leader. अशाच काही VIT पुणे मधील वुमन लीड्स आज आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम मी ऋतुजा भागवत
तिला बोलवू इच्छिते. ऋतुजा ही 3rd इयरची स्टुडंट असून ती एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल पुणे दॅट इज EDC मध्ये सेक्रेटरी आहे आणि अवघ्या लहान वयात एक उंच झेप घेऊन त्या आकाशाकडे ती पाऊल टाकत आहे. न्याहारी हा एक नवीन स्टार्टअप ऋतुजाने सुरू केला आहे. अकॅडमिक्स, एक्स्ट्रा करिक्युलर्स हे सगळे उत्तमपणे सांभाळताना तिने तिचे स्वप्न साकारण्याची वाट सुरू केली आहे. तर मी ऋतुजाला विनंती करते की तिने दोन शब्द बोलावेत. Thank you, Prerna. It was a very nice introduction. So, like a happy women's to all out the bold, beautiful, and the hardworking women out there. And like I'm very grateful for the Diva committee for the invitations. माझ्याबद्दल इंट्रोडक्शन प्रेरणाने ऑलरेडी दिलेलंच आहे. तर मी VIT मध्ये शिकते, केमिकल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात आहे आणि एंटरप्रेन्योरशिप मध्ये मी ऍक्टिव्ह आहे आणि हीच एंटरप्रेन्योरशिप आहे ज्यामुळे तुम्ही मला सगळ्यांना पात्र ठरलंय की मी या इव्हेंट मध्ये ऍज अ स्पीकर म्हणून येऊ शकते. सो हिअर आय एम. माझी एक स्टोरी आय थिंक आत्ताच अंकिता मॅमने म्हटलंय की इट्स नॉट ऑलवेज की तुमचं करिअर तुम्ही ज्या डोमेन मध्ये चूज केलंय किंवा तुमचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे त्यामध्येच असावं. I was a very confused child since from childhood. I was a bright student, but when it comes to choosing a career, I was a confused child. मी इंजिनिअरिंगच्या आधी आय थॉट मेडिकल इज समथिंग आय शुड गो फॉर. कारण की असा एक स्टिरिओ असतो ना की लाईक हुशार आहे, ब्राईट स्टुडंट आहे, काय असणार आहे, यू हॅव ऑप्शन्स लाईक आयदर यू गो फॉर इंजिनिअरिंग, यू गो फॉर मेडिकल, और यू गो फॉर लॉ. And I didn't explore myself at that time so much that I thought medical is something I should go for. आणि मी नीट साठी प्रिपरेशन केले अँड थँकफुली लाईक मी थँकफुल आहे एवढी की मी त्यामध्ये सिलेक्ट नाही झाली. बिकॉज इफ आय गॉट सिलेक्टेड आय थिंक आय विल नॉट बी हिअर अँड द एंटरप्रेन्योरशिप थिंग विल नॉट हॅपन. तर ऍट दॅट टाइम वेन आय वॉज प्रिपेरिंग फॉर नीट मला असं लक्षात आलं की नीट मी नाही करू शकत. तेव्हा देखील माझ्या डोक्यामध्ये हे बिझनेस, कोणतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, प्रोडक्ट क्रिएट करायचा, सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, या गोष्टी चालायच्या. आणि त्यानंतर वेन आय वॉज नॉट एबल टू क्लिअर नीट, आय हॅड अ फेज ऑफ डिप्रेशन वेअर आय वॉज लाईक मला करायचं काय आयुष्यात. लाईक ऍज अ स्टुडंट मी अभ्यास केला आणि तरीही मला आय थिंक द मेन थिंग, आता जेवढे पण मला इथे स्टुडंट्स असतील जे ऐकत असतील माझ्यासोबतचे आहे, द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज तुम्हाला एक्सप्लोर करावं लागतं स्वतःला. You will not get the idea of what you love until you try different things. So after getting from NEET, like after failing in NEET, I just got into engineering, and engineering helped me to explore a hell lot of things. Trust me, like engineeringच्या फर्स्ट इयर पासून मी मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन पासून each and everything मी ट्राय केली. I was with the right people. आणि त्यामुळे नंतर मला असं कळालं की एंटरप्रेन्योरशिप इज समथिंग दॅट गिव्स मी किक. म्हणजे कोणती गोष्ट स्क्रॅच पासून सुरू करायची, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि एखादी गोष्ट खालतून म्हणजे स्क्रॅच पासून सुरू करून ती पुढे न्यायची ऍज अ बिझनेस. आणि तेव्हा जेव्हा मला कळालं की हीच माझी आवड आहे आणि हीच गोष्ट मला एक किक देते आणि इव्हन इरिस्पेक्टिव्ह ऑफ द रिझल्ट इट गिव्स, लाईक आता आपण जर बघितलं तर सोशल मीडियाने एंटरप्रेन्योरशिपला एवढं ग्लॅमराईज केलेलं आहे की that entrepreneurship is all about like fame, money, the lifestyle. It's not all about. The real entrepreneur is one who loves the process rather than the end result. म्हणजे ज्याला ती पूर्ण प्रोसेस आवडते, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, एक प्रोडक्ट क्रिएट करणं, ज्याला या गोष्टी आवडतात तोच एक खरा एंटरप्रेन्योर असतो. आणि त्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये होते तेव्हा आय थिंक आम्हाला कोरोनामुळे लाईक आम्हाला 1 वर्षच भेटलं इंजिनिअरिंगचं. वी विल बी एबल टू हॅव लाईक 1 सेमिस्टर अँड द सेकंड सेमिस्टर हाफ, लाईक मिडल वे मार्च मध्ये कोरोना सुरू झाला. सो वी गेट ऑलमोस्ट 1 इयर, दॅट वॉज फर्स्ट इयर. आणि त्यामध्येच मी एंटरप्रेन्योरशिप सोबत जास्त आधीपासून इंटरेस्ट होता, बट इंट्रोड्यूस मोठ्या प्रमाणात किंवा कळायला लागलं की एंटरप्रेन्योरशिप काय असते. ही इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयरच होतं. त्यानंतर ऍज अ सेड मी डिफरंट गोष्टी एक्सप्लोर केल्या, वेगवेगळ्या स्टार्टअप सोबत काम केलं. EDC मध्ये मी पार्टिसिपेट होती. EDC मध्ये पार्टिसिपेंट झाल्यानंतर म्हणजे ऍज अ मी कोऑर्डिनेटर पासून सुरू केलं, तर तिथे पण मला खूप जास्त एक्सपोजर भेटला, हेल्प भेटली. अँड देन आय मेट शांभवी. सो शांभवी इज अ फाउंडर ऑफ नेहारी
आणि त्यानंतर वी मेट ऍक्च्युली द बेस्ट थिंग नो वन बिलीव्ह लाईक मी अँड शांभवी वी बोथ मेट ऑनलाईन. And then we had a couple of meetings, and then we thought that we should go with the idea that Shambhavi was having in her mind. So आम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, लाईक नेहारी इट मीन्स ब्रेकफास्ट इन मराठी. तर वी नो दॅट दो ब्रेकफास्ट इज द व्हेरी इम्पॉर्टंट मील, दिवसाची सगळ्यात महत्वाची मील ब्रेकफास्ट असली तरीही ही जी मील आहे ती खूप सारे लोक स्किप करतात. आणि जर तुमचा दिवसच व्यवस्थितरित्याने सुरू नाही झाला, इफ यू डिडंट हॅव अ गुड फूड, यू कांट एक्सपेक्ट टू हॅव अ गुड लाईफ. आणि त्याच उद्देशानं आणि त्याच एका थिंकिंगनं नेहारी सुरू झाली. सो वी हॅव डेव्हलप अन अप्लिकेशन, लाईक इट्स अ नेहारी इज अ टेक स्टार्टअप अँड वी हॅव डेव्हलप अप्लिकेशन जिथे कस्टमर त्यांचा ब्रेकफास्ट कस्टमाइज करू शकतात आणि ते प्री शेड्यूल करू शकतात. आणि द बेस्ट थिंग अबाउट नेहारी इज आम्ही होममेड फूड प्रोव्हाइड करतो. That implies this homemade food is from the homemakers, and we aim to empower women. We are tying with currently we are with 15 homemakers. So त्यामुळे आम्ही जेव्हा हे उपक्रम सुरू केलं, जेव्हा मी आणि शांभवी आम्ही घरोघरी जेव्हा स्त्रियांना सांगायचो की आम्ही असा उपक्रम सुरू केलाय, टेक्नॉलॉजी वाला पार्ट त्यांना कळत नाही. दे ओनली नो इज दॅट त्यांना काहीतरी बनवायचं आहे, लाईक आणि लोकांना द्यायचं आहे आणि त्यांना आनंदित करायचं आहे त्यांच्या कले थ्रू, त्यांच्या पाक कले थ्रू, दॅट इज द कुकिंग स्किल. तर तेव्हा आम्हाला कळालं की अशा एवढ्या स्त्रिया आहेत की ज्यांना खरं काम करायचं आहे. इव्हन आमच्यासोबत अशा काही स्त्रिया आहेत की त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप छान आहे, बट दे हॅव अ इंटरेस्ट इन कुकिंग, पण त्या काही करू शकत नाही, इव्हन म्हणजे बाहेर निघू शकत नाही. आम्ही असं पण बघितलं की काही स्त्रिया आहेत ज्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप खालच्या दर्जाचं आहे, म्हणजे खूप कमी आहे, परंतु तरी पण त्यांना घराच्या बाहेर अलाउड नाही काम करायला. दो देअर फॅमिली स्ट्रॉंगली नीड अनदर ब्रेड, लाईक अ पर्सन हू कॅन अर्न ब्रेड बटर, बट स्टील दे विल नॉट अलाउ देअर वुमेन. अँड आय थिंक नेहारी थ्रू आम्ही एक प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करतच आहे की आम्ही ब्रेकफास्ट प्रोव्हाइड करतो, तो पण हेल्दी होममेड, जो तुम्ही तुमच्या टाइम टेबल शेड्यूल करू शकता, तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता. बट रॅदर दॅन दॅट आम्ही वुमेन एम्पॉवरमेंटला सपोर्ट करत आहोत. आम्ही अशा स्त्रियांना चान्स देत आहोत ज्यांना स्वतःच्या क्षमतेनुसार, ज्यांची एक कला आहे पाक कला, त्याच्यानुसार त्यांना लोकांना त्यांच्या कलेचा आस्वाद द्यायचा आहे. तर दॅट्स व्हॉट एक्साइट मी अँड पुश मी अँड शांभवी टू लाईक गो टुवर्ड्स धिस मोटिव्ह अँड टू बिल्ड नेहारी. सो या दॅट्स ऑल अबाउट. आणि ऑन्टरप्रेनरशिप मी सांगते, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, बट आय थिंक इफ यू लव्ह व्हॉट यू रिअली वॉन्ट और इफ यू लव्ह व्हॉट टू डू व्हॉट यू आर डुईंग, देन इट्स नॉट अ वर्क ॲट ऑल. सो दॅट्स द ओनली थिंग आय वॉन्ट टू से टू एव्हरीवन हू इज प्रेझेंट, की तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही स्वतः वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करून तुम्ही ओळखा. तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या शेजाऱ्यांचा मुलगा इंजिनिअरिंग करतोय, तुमच्या शेजारच्या काकूंची मुलगी पायलट झाली आहे आणि शी इज डुईंग मास्टर इन US किंवा काहीही असेल, ते तुम्हाला करायचं नाहीये. तुम्ही तुमच्या क्षमता समजा. अँड इट्स नॉट द थिंग की आता खूप सारे जण असतात, लाईक या वर्षी मला कळालं, लाईक आय वॉज स्ट्रगलिंग फ्रॉम द लास्ट 1.5 year टू नो व्हॉट आय रिअली वॉन्ट टू डू. मला कळालं मला एंटरप्रेन्योरशिप करायची, पण सुरुवात कुठून करायची? आय स्ट्रगल ॲट दॅट पॉइंट टू. I had a phase where I was like, I am not able to do anything or I am not capable of doing anything. But I just मी तो काय म्हणतो फेज मी तो पार केला. इवन जेव्हा पुण्याला यायचं होतं, लाईक वेन आय वॉज नॉट एबल टू क्लिअर नीट आणि त्याच्यानंतर मेडिकल मध्ये माझं झाल्यानंतर, सो देर वॉज अ एक्सटेंडेड फॅमिली का ओपिनियन दॅट वॉज स्टॉपिंग मी टू कम इन पुणे. But I faced all the barriers, like starting from the first year of my engineering. Even I was like choosing this entrepreneurship will accepted by my family or not. But I will tell you this honestly, that my parents are very supportive in this. Like they have a little idea about entrepreneurship, but I tried to convince them. The most difficult thing, or I say, आपल्या जनरेशनला गोष्टी समजून सांगता येत नाही आणि त्यामुळेच कॉन्फ्लिक्ट होतात. तर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर ट्राय टू
लाईक हॅव अ टॉक विथ युअर पॅरेंट्स. तुम्हाला का आवडतं, ती गोष्ट काय आहे, त्याचा स्कोप कसा आहे, तुम्ही या गोष्टी समजून सांगा, अँड दे विल डेफिनेटली लाईक help you. Like my father is currently, I just posted some status on my WhatsApp saying the startup meet, and my father was like, well done beta, I'm proud of you. So that this is the support you get when you prove your work. असं तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं तुमचं वर्क, अँड डेफिनेटली दे विल हेल्प यू. जस्ट बी लाईक व्हेरी ओपन टू युअर पॅरेंट्स, हॅव अ गुड फ्रेंडशिप विथ देम, because I think they are the one who will be the mental support for your journey. So that's all from my side. The last thing I want to add here is that तुम्ही खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करा, तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्हाला नेमकं काय आवडतं. तुमच्या आजूबाजूचे लोक काय करतात, कसं करतात, याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्हाला काय आवडतं आणि तुम्ही काय करू शकता यावर फोकस करा, अँड देन द वर्ल्ड इज युअर्स. सो या. थँक्यू सो मच ऋतुजा. तू खूप काही पॉइंट्स आहेत ना, ते खूप असे पॉइंट्स कोरिलेट केलेस. लाईक आम्हाला सुद्धा, लाईक मेनी ऑफ अस, खूप जण असे असतात जी 10th नंतर 12th नंतर नीट साठी प्रिपेअर करतात. लाईक 2 years 3 years कंटिन्युअसली ते प्रिपेअर करतात. बट काही जण असतं की ओके, पिअर प्रेशर आहे किंवा पॅरेंट्स वॉन्ट्स, रिलेटिव्ह म्हणतायत की अरे खूप छान स्कोप आहे त्याला पुढे जाऊन, पण त्यांची ती इच्छा नसते किंवा त्यांची इच्छा असून त्यांना करता येत नसतं. सो तो एक पॉइंट असतो जिथे आपण ठाम राहिलं पाहिजे आपल्या मतांवरती, आणि Exactly. ते आपल्या पॅरेंट्सला सांगणं ही खूप मोठी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, ती तू केली आहेस. आणि नक्कीच मी म्हणू शकते की एक हॅशटॅग कमबॅक वाला जो आन्सर असतो आपल्या रिलेटिव्हला किंवा ती लोक जे म्हणतात की नाही होणार असं तसं असं, Yeah. तर त्यांना एक हॅशटॅग कमबॅक वाला मी सांगू शकते की या माझ्या कॉलेजमधली एक मुलगी आहे जिने केमिकल घेतलं होतं, अँड नाव शी इज अन अमेझिंग एंटरप्रेन्योर. So that can be a comeback for all of them. So thank you so much for that. Thank you so much, Prerna. Yeah. All the best and happy Women's Day. Thank you, and all the best to your future. Yeah. Do follow Nehari on Instagram. Of course, we all are going to follow it. Yeah, sure. Thank Okay. Thank you. Thank you so much, Rituja. So, guys, as you all know, leadership is not a person or a position. It's a complex moral relationship between people based on trust, obligation, commitment, emotion, and a shared vision of the good. So now here we have one more woman lead, Neha Deshpande, who is the lead of the Abhivritti Student Training and Development Committee. So I would like to request Neha Deshpande, please share your thoughts. Yeah, thank you, Samruddhi. Good evening to one and all present over here. It's my privilege to have you here with all celebrating this Women's Day. Wishing you all a happy Women's Day, happy International Women's Day. I'm Neha Deshpande, currently heading Student Training and Development Committee of VIT Pune, which is known by Abhivriddhi. So speaking about me, starting from my 10th journey, I have started my schooling from a village background. Then I have completed my diploma in 2019 again with a village background. Means up till 19 years of my age, I was born and brought up and groomed in a sort of village. And after 2019, when I come to VIT, it was a very different background. The students were from very different colleges. They were all from government polytechnics, and I was the one who came from a private small regional polytechnic. So I was thinking like how I could survive in this bunch of VIT students. So I was very afraid at the first day, and I was not knowing how to tackle all these things. There are numerous clubs in VIT, and I was just afraid of these things. But later, as the time passed, I got to know that VIT has bunch of opportunities over there. You just have to grab it. You just have to go to
a club's committee head, or you just have to approach that particular committee which you want to be a part of. Suppose you want to be a part of Diva committee, you just hang out to that page, check out their page, ask your queries, and that what students weren't doing as a part of direct second year students. Comparing with first year students were having a proper sort of induction, and they used to attend all the programs, and they used to get the exposure that 36 clubs are there in VIT and all these things. But direct second year students were not knowing that these clubs are in VIT because they have attended their diploma college starting from the academics. So what I did, I approached each and every club head which I wanted to be a part of. And unfortunately, in my second year, I was not able to be a part of Diva committee because I missed the interviews over there, and I was just sad over there. And in the third year, I applied to Diva committee as well as Abhivriddhi Student Training and Development Committee, and I started as a direct second year student over there. And I wasn't knowing about communication skill and all these things, and as a mechanical engineer background, on this auspicious occasion of Women's Day, there were very few women engineers out over there which are studying mechanical engineering, and still it is also one of the differentiator which is created. Then I approached all the club committee heads and applied to the clubs, then starting from a coordinator, then to a head, and then now in my fourth year I became the secretary. So handling a club is very difficult task, but not that too if you are dedicated to that specific task. So what I did for managing 5 to 6 clubs of VIT is I managed my time, I managed my studies, academics, as well as my extracurricular, as well as my internships. Then girls have doubts that how to contact with boys over there, or how to interact in the clubs. So just you have to take the opportunity and speak out your problems to out over there and solve those. And this is an opportunity where you get this stage to perform all the things. And I would like to call all the girls who are a part of VIT Pune that participate in at least 3 to 4 clubs of VIT which you want to be a part of, because clubs have a many more exposure. And to be honest, I would like to tell on this day, I got my internship because of because of becoming a leader. So just working in a team and handling out the things is very important. Becoming an engineer also, because these days differentiator is very less. People are doing engineering in millions of engineers are out there in India. So if you want to stand out from all those engineers, to be specific, you have to stand as a woman engineer. You have to be that much confident, and you need to strive hard. For that purpose, you need to work in a team. You need to talk to more and more people, and just don't be introvert, be an extrovert. Try to speak out, participate in Toastmaster clubs, or participate in each and every club of VIT, or speak to your friends, and there you can increase a bit of your confidence. Then also interact with professors and take that advantage also. And after becoming a leader, there are also many responsibilities like handling a team. And I would like to say here, 50% of our committee has girls. So 50% of our committee is handled by girls, and they're handling it very well. The participation and all the activities are carried out in a very well functioned manner. So I thank all those ladies who are in my team. And also I would like to thank Diva Club for giving me this opportunity to speak over there. And without taking too much time, I would take a leave. Thank you for inviting me, and all the best to all the girls out there. Happy International Women's Day again. Thank you. Thank you so much, Neha. Thank you so much. Like, we have many attendees from the second year, and also we have many students who have came from village area. So I like to say that you are like inspiration for many of them. So thank you so much, Neha, for coming here.
कार्यक्रमात पुढे जाऊया. जसं की आज आपण वुमेन्स डे साजरी करत आहोत, तर असेच काही VIT पुणे मधील मुली ज्यांनी या वर्षात स्वतःचे नाव गाजवले आहे. चला तर आज आपण या कार्यकिर्दीची व्हिडिओच्या माध्यमातून एक झलक पाहूया. Yes, that was amazing. Guys, leadership is hard to define, and good leadership even harder. But if you can get people to follow you to the ends of the earth, you are a great leader. And here we have one of the great leader, Mansi Sarunke, who is mentor at Abhivritti Student Training and Development Committee, which was founded in 2016. And even she is founder and mentor at Vishwakarma Expression Hub, which was founded in 2021. So I would like to request Mansi Sarunke. Hello, am I visible and clearly audible? Yes, Mansi, yes, you are. Yeah. Thank you, Samruddhi, for such a sweet introduction. Hello, and first of all, I would be very happy to wish you a very, very happy Women's Day to all the talented, hardworking, beautiful, gorgeous women out there. This year's International Women's Day is unlike any other, as all our nations, all our communities have begun to slowly recover from a devastating pandemic. And we have that opportunity to finally stop women's and girls' exclusion and discrimination. Talking about leadership here, first of all, that gave me a push to become a good leader was because of the awesome club culture we have at our college, Vishwakarma Institute of Technology. It provides us a huge club culture, because it gives us a big push and grants an equal and full voice participation in leadership and in every aspect of leading a team. So there is no discrimination between while leading different committees, clubs. We have a number of clubs. When I came to VIT, I wasn't very bold, or I never thought I'll be leading a committee of 40 to 50 people at once. But VIT gave me that push and I started. My very first club, I remember there wasn't a single girl in that committee. All my seniors who recruited me were all boys. I used to call them Dada, sab ek kahi didi hoti. And I was very happy that yes, this club have started recruiting girls now, and I will take it forward. And within 2 years, there 50% of the committee was girls. It was not because of the girl-boy ratio maintenance or something. It was purely the recruitment was purely based on talent. And then after, when the pandemic started, we came up, like me and some of my friends, which were in that club, we came up with the concept of VH, which provides like platform to multiple domains like photography, aesthetics, video editing, videography, and everything. We came up a concept of this club, and we established there are 5 founders of VH, and I'm very happy. I'm glad to say that 3 of us are girls. So, and this was purely like our talent, the talent of us described that we were eligible to be called to lead a team and to recruit a team from the scratch. So, when as a lead, I was conscious that will I be able to handle my team? Am I capable to start my own club, to start my own team? But only one reason I had on was that when leading a team, it should not like managing do this and do this.
I didn't wanted to create someone who will do what I told, but will challenge me. No, Mansi, you are wrong in this. I have a better idea. So I wanted to nurture such team, and I guess I am successful with that, because when today I see my team, there are many people in my team, and they are like, they are mentoring me today, and that is what I can say is my success. Because if there was a time when I was mentoring them, and I used to tell them this is the right way to go, and this thing should be explored, and today if I am going somewhere wrong, if they are nurturing me, means I have given them something, I have nurtured them, I have given them the qualities that they have become the good leaders. And I guess being a leader for me is creating leaders, someone who will take my vision, take my aim, goal towards my club, the love for my VH forward by their leadership. On gender biased, I didn't as such faced any obstacles to speaking only about the gender bias. There were no obstacles as such that the boys should do these things and girls should do these things. But yes, while creating team, there were many questions like what should be the strength of the team, what qualities we have to see. And these were the common obstacles faced by all leaders, that how we will manage such a huge team of 50 people, 40 people. So where we started as 5 founders, we are today with a team of 40 people and a community of 500 people all over India. So of course it was a big task. We came across different obstacles, different challenges, and we all together have surpassed those things. And our team comprises of 50% girls, and this was as starting la sudha mention kela, atta sudha it wasn't as a maintaining gender ratio, but it was totally on talent. Yes, girls are equally capable of what boys can do. So leadership have taught me to care for people, to create leaders. Like today, if any of my team members, they know how to maintain a professional and personal life balance. Like when we are communicating in a meeting, they are very professional. Yes, Mansi, this is the work and everything. But at the same time, when the meeting gets over, अरे मानसी दीदी एवढं बोलायचं होतं येऊ का? And we sit together, we laugh together, we cry together, we share personal things, and at the same time we work professionally together. So this is something gives me a push to continue my leadership even after I'll complete my graduation. I guess I'll leave something behind that will be, yes, Mansi hoti ithe. Yes, Mansi's used to think in this way. So I'm happy doing that, and this is what I feel. Today, the world is in desperate need of strong leadership, and especially I think that women should take part in this, because we can rise and build others, of course, equally as men can. So women with an indomitable spirit who live passionately, tenderly, and fiercely are very important. And I guess every woman, every girl in this society has that strength. It is time to fully harness the power of women's leadership to realize a more equal, more inclusive, and a sustainable leadership in future. So this is what I want to share about my VH, my club, my family, VH family. And I'm very happy. I was a part, like I didn't mention this in the start, I was a part of Diva Club, and today's thank you, Diva Club, for inviting me here as a speaker, because this is a kind of nostalgia for me. I'm very happy to be a part of Diva family once again. So thank you so much, and a very happy Women's Day to everyone. Thank you. Thank you so much, Mansi. You're like actually an inspiration for many of the girls present over here. Thank you so much. Thank you, Samruddhi. आपण सर्व ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो ती वेळ आलेली आहे हा. या एक वीक मध्ये अगदी मन लावून खेळणाऱ्या आणि इथवर पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन. आता आपण एक्सप्रेस टू एम्पावर
या स्पर्धेचे विजेतेपद कोण जिंकते ते पाहूया. तर सेकंड रनर अप ऑफ एक्सप्रेस टू एम्पॉवर is Lavish Thore. Great cheers for him. The first runner-up for Express to Empower is Pranita Kavar. And the winner of Express to Empower is Deepak Padole. So great cheers to three of all and congratulations for winning this. Congratulations to all. Once again, congratulations to all the winners. Yes. So now moving ahead, guys, a leader takes people where they want to go. A leader takes people where they don't necessarily want to go. So I would like to request Nikita Tai. Hello, Nikita Tai. हॅलो, येतोय आवाज? हो हो, येतोय तुझा आवाज. या ओके. सो हाय गाईज, सर्वात आधी आपल्या सगळ्या एक्सप्रेस टू एम्पॉवर्सच्या विनर्सचं कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या सो तू जसं मला इंट्रोड्यूस केलं ॲज अ लीडर, बट मला ॲज अ लीडर नाही तर ॲज अ पर्सन म्हणून माझी जर्नी सांगायला आवडेल आज. तर ही जर्नी मी एक लीडर बनण्यासाठी नाही तर एक लाईक आवड म्हणून असते, आधीपासून होती की समाजासाठी आपण काहीतरी करावं. आणि त्या आवडीतनं ही जर्नी आम्ही स्टार्ट केली होती. स्टार्टिंगला जेव्हा म्हणजे मी फर्स्ट इयरला असताना खूप कमी बोलणारी व्यक्ती आणि इवन पहिल्या सेमिस्टरमध्ये माझी इतक्या लोकांशी ओळख नव्हती. तर मग एक छोटासा ग्रुप होता फ्रेंड्सचा, त्यातनं आम्ही सोशल्स जॉईन केला. आणि सोशल्समध्ये जो एक्सपोजर मिळाला आमच्या स्किल सेटला किंवा जे म्हटलं जातं आपण सोसायटीशी कसे कम्युनिकेट करतो त्या गोष्टींना, तर ती सुरुवात तिथून झाली होती. तर ही जर्नी एक लीडर म्हणून नव्हती, तर मला तरी असं वाटतंय की माझी जर्नी एक पर्सनॅलिटी, एक पर्सन म्हणून बिल्ड झाली आहे. जशी मी फर्स्ट इयरमध्ये होते, आज जेव्हा मी मागे वळून बघते माझ्या पूर्ण जर्नीकडे, तर मला या पूर्ण प्रवासात मिळालेली जी माणसं आहेत त्यांनी घडवलं. तर म्हणजे माझी जर्नी तर एवढीच होती की एक स्टेप बाय स्टेप एक पोझिशन भेटत गेली आणि त्यानुसार आम्ही पुढे येत गेलो. बट नॉट अ पोझिशन बट ॲज अ पर्सन आम्ही सर्वजण ग्रो झालोय VIT सोशल्सच्या माध्यमातून. मला एक सांगायला खूप आवडेल, जेव्हा आपण कुठल्या कमिटीत किंवा कुठल्या एखाद्या पर्पजसाठी काम करतो ना, तेव्हा तिथली पोझिशन किंवा तुम्ही कुठल्या ग्रेडवर राहून काम करताय हे कधीच मॅटर करत नाही. मॅटर करतं ते तुमची ग्रोथ किती होते, ती गोष्ट मॅटर करते. माझ्या या जर्नीतनं मी एक गोष्ट शिकले की जेव्हा आपण आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही अचीव्ह करायचं आहे ना, तर स्वतःमध्ये चेंजेस करायला शिका. लाईक तुम्हाला वाटतं आपण इथे चेंज व्हायला पाहिजे, तर तिथे चेंज करा, फ्रीली चेंज व्हा. आणि सेल्फ अनालिसिस ही गोष्ट खूप महत्वाची असते. तर माझी इथपर्यंतची जर्नी ही सेल्फ अनालिसिस आणि माझ्या सिनियर्सनी दिलेला सपोर्ट या गोष्टीवरच आधारित होती. आज इथे उपस्थित प्रत्येक स्त्रीला हे सांगायला आवडेल, म्हणजे एक आवड म्हणून सुरू झालेली ही जर्नी आज कर्तव्य म्हणून आम्ही पार पाडतोय. आणि कदाचित नाही तर नक्कीच ही जर्नी मी तरी माझ्या शेवटपर्यंत नेईल एवढी माझ्याकडे आहे, म्हणजे उमेद मी ठेवलेली आहे. आणि आता सांगायचं झालं तर आज जागतिक महिला दिन आहे. तुम्ही दिवा क्लब खूप चांगल्या पद्धतीने या दिवसाला साजरी करत आहात. त्यात तुमच्या स्वतःच्या असण्याला तुम्ही साजरं करत आहात. आज एक स्त्रीचं असणं किती महत्वाचं आहे याला आज आपण सर्वजण साजरी करत आहोत दिवा क्लबच्या माध्यमातून. दिवा क्लबने जो एक्सप्रेस टू एम्पॉवर हा इव्हेंट आता ज्याचे विनर्स आपण सांगितले, तर त्या इव्हेंट बद्दल एक गोष्ट मुळी खूप चांगली आहे की या इव्हेंटमध्ये आपण मुलांना आणि मुलींना इन्व्हॉल्व करून घेतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती कुठल्या मुद्द्यावर त्याचं स्वतःचं मत मांडते ना, प्रत्येकासाठी स्वतःचं मत हे वेगळं असतं. आणि जेव्हा ती व्यक्ती ते मत मांडते तेव्हा त्यातनं खूप काही गोष्टी आपल्यालाही शिकायला मिळतात. आणि एक समाजाकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन डेव्हलप होतो. तर ही खूप चांगली गोष्ट होती. एक्सप्रेस टू एम्पॉवरच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या लोकांची मतं मांडून घेतली. नॉट फक्त मुलींचीच नाही तर मुलांचीही मतं यात घेण्यात आली. तर खूप छान वाटलं आज.
आणि अजून एक सांगायचंय, बिंग अ पर्सन आज बरेचशी लोक म्हणजे खूप महान लीडर झाली होती. याआधी वुमेन्स डेच्या वीक मध्ये पण आपल्याकडे खूप लीडर झाले. तर लीडर हा शब्द फक्त त्या व्यक्तीच्या नावाने नाही ओळखला जात, तर त्याच्या कर्तृत्वाने ओळखला जातो. तर आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करतोय, तर आपल्या समाजात घडून गेलेल्या खूप मोठमोठ्या महिला, त्यांच्या कर्तृत्वाचा, आपल्या घरात काम करणारी आपली आई असेल, बहीण असेल, त्यांच्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा आजचा हा सोहळा आहे. तर आज म्हणजे सिंधुताई सपकाळांचे मानसपुत्र आपल्याला लाभले होते आणि त्यातनं सिंधुताई सपकाळांचं नाव आज पुढे आलं. तर त्यांच्याबद्दलच एक उदाहरण आहे की ज्या व्यक्ती म्हणजे सिंधुताई सपकाळ ही अशी व्यक्ती होती की ज्यांच्या जन्माचा आनंद कुणीच व्यक्त केला नाही, पण जेव्हा त्या व्यक्तीला मरण आलं तर आज अख्खा देश त्यांच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त करतोय. तर हे फक्त त्यांच्या नावाने नाही तर त्यांच्या कर्तृत्वाने करून दाखवलंय. त्यामुळे आज आपण खूप भाग्यवान आहोत की आज आपण बऱ्याचशा समाजाच्या बंधनातनं बाहेर आहोत. आज आपल्याकडे बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहेत. तर तुमच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करा आणि त्यातनं काहीतरी क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न करा. ज्या क्षेत्रात तुम्हाला वाव मिळतोय त्या क्षेत्रात पुढे जा. जिथं तुमचा इंटरेस्ट असेल तिथं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि या सो माझ्या साईडने तर एवढंच होतं. आणि मी महिला दिनाच्या निमित्ताने काहीतरी लिहिलं होतं, हे आपल्या समाजाला उद्देशून आहे, तर ते मला सांगायला आवडेल. सो एक छोटीशी पोयम आहे. वो नारी है, वो गिरना जानती है तो उठना भी सीखी है, बदलते वक्त के साथ बदलते रिश्तों में ढलना भी सीखी है, रिश्तों को जोड़े रखना वो सीखी है, हर रिश्ते को सम्मान देना वो जानती है, सम्मान दिया तो सीता सी शांत, पर अपमान का जवाब देने वो काली बनना भी जानती है, समाज के दायरों में मत बांध उसे, हर पाबंदी से उठकर वो चलना भी जानती है, बांधकर मत रख उसे इन समाज के नियमों में, वो इस समाज को बदलना भी जानती है, वो इस समाज को बदलना भी जानती है. तर गाईज, तुमच्या सर्वांमध्ये या पूर्ण सोसायटीला बदलायचं खूप मोठी लाईक ज्याला आपण प्रेरणा म्हणतो ती गोष्ट आहे, सर्वांमध्ये आहे. फक्त ती कुठेतरी ओळखण्याची गरज असते. आज तुम्हाला जर स्वतःला लोकांसमोर लाईक लोक काय म्हणतात, कुणी काय म्हणतं त्यापेक्षा तुम्ही काय आहात आणि तुमच्या जवळची 4-5 माणसं त्यांच्यासाठी तुम्ही योग्य असाल तरी तुम्ही एक योग्य उदाहरण म्हणून सेट होऊ शकतात या समाजामध्ये. तर लक्षात ठेवा, कुणीच आपल्याला बांधू नाही शकत. आपण एक स्वच्छंदी आभाळ मिळाले आणि त्यात प्रत्येकाने जगण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्या स्किल सेटला ओळखा आणि त्यांना वाव द्या, एवढंच सांगायचं आहे. सो फायनली आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इथे उपस्थित सर्वांना हॅपी वुमेन्स डे आणि स्वतःला अप्रिशिएट करणं शिका. सो आणि थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्स अ लॉट. Thank you so much, Nikita Tai. Your poem is just amazing. Thank you so much for your kind and loving words. Thank you. A leader is a dealer in hope. आज दिवा क्लब एवढा यशस्वी काम करत आहे. या प्रत्येक कामगिरीमध्ये कोणाचा मोठा वाटा असेल तर ती म्हणजे आमची मुस्कानताई. जशी ती आम्हाला प्रत्येक इव्हेंटसाठी लागणारे महत्व, ते करण्यामागचा उद्देश काय आहे याची जाणीव करून देणारी दिवा क्लबची सेक्रेटरी मुस्कानताई यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा 2 शब्द बोलावेत. हॅलो, आवाज येतोय माझा? हो. ओके. सो सगळ्यात आधी सगळ्या महिलांना आणि तुमच्या फ्रेंड्सलाही जे आज जे जॉईन असतील त्यांना सगळ्यांना जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा सेलिब्रेशन फक्त महिला दिवसाच नसूनच तुमच्या वुमेनहुडचा आहे, तुमच्या कलेचा आहे, तुमच्या मेहनतीचा सुद्धा आहे. आणि आज मी फक्त वुमेन्स डे बद्दलच नाही बोलणार, तर मी माझ्या डिवास की तुम्ही कॉड्स आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहात. पण त्याच्या आधी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द एक्सप्रेस टू एम्पॉवर स्टेप विनर्सला अँड ऑल्सो फॉर द पार्टिसिपेंट्स. तुम्ही सगळ्यांनी खूप प्रमाणात पार्टिसिपेट केलं आणि खूप चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट केलं.
आणि जशी निकिता बोलली की एक्सप्रेस टू एम्पॉवर मध्ये आपण पाहिलं की खूप मुलांचे रेशो जास्त होते. सो या आजच्या ह्याच्यामध्ये पण आपला विनर पण मुलगाच आहे. सो ह्यामधून आमची जे टॅगलाईन होती लास्ट इयरची, ब्रेक द स्टिरियोटाइप्स, तर हे नक्कीच मला असं वाटतंय की आम्ही आज ती पार केली आहे, की आम्ही स्टिरियोटाइप ब्रेक केलाय, की आम्ही एक्सप्रेस टू एम्पॉवर मध्ये मुलगा एक विनर झालाय. आणि मेन गोष्ट म्हणजे कालचं जे आमचं सेकंड राऊंड झालं ग्रुप डिस्कशन मध्ये, त्यामध्ये आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की जेवढे पण मुलं होते ते मुलींचे जे टॉपिक्स होते, कारण की आम्ही बेसिकली जे टॉपिक्स ठेवले ते सगळे गर्ल्स रिलेटेडच होते मोस्टली. सो त्यांनी जे टॉपिक्सवर स्वतःचे मत मांडले ते खूप इम्पॉर्टंट होते आणि खूप क्लिअरली सगळ्यांनी आपापले मत मांडले होते. सो त्यामधून आम्हाला एक गोष्ट कळाली की मागच्या पिढीमध्ये काय झालं हे आम्ही माहिती नाही, बट ह्या पुढची पिढी नक्कीच वुमेन आणि मेन मध्ये डिफरन्स करणार नाही, सगळे सोबत राहणार आहेत, हे तर नक्की आम्हाला कळलंय. आणि त्यामुळेच सगळ्या पार्टिसिपेंट्सला आणि विनरला परत एकदा थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर बिंग द पार्ट ऑफ एक्सप्रेस टू एम्पॉवर अँड डिवा क्लब. आणि आता मी येते आमच्या डिवासकडे. सो सगळ्यात आधी मी खूप स्वतःला लकी मानते की मला डिवा क्लबचा पार्ट होता आला आणि त्यासोबतच मला एवढ्या छान डिवास भेटल्या. तर हे आपल्याला फक्त एक वीकचा फक्त एक हे भेटला की आम्ही लीडर्स इन कॉन्व्हर्सेशन्स, वेबिनार्स, वेगवेगळे वर्कशॉप्स, एक्सप्रेस टू एम्पॉवर हे सगळं दाखवलं. पण त्याच्या बॅक एंडला जे मेहनत लागली होती ती अख्खी 1.5 ते 2 महिन्याची मेहनत होती, जे ह्या सगळ्या डिवासनी घेतली. स्टार्टिंग फ्रॉम कॉलिंग द गेस्ट, त्यांना मेसेज करणं, त्यांच्या टाइमनुसार इव्हेंट्स ठेवणं, जे पण टेक्निकल ग्लिच आले ते सांभाळणं, लाईव्ह स्ट्रीमिंग करणं, पोस्टर्स बनवणं, हे सगळे कामं ते स्वतः मुलींनी केले. अँड आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट की मुली, मला तर नक्की माहिती आहे की आता मुलींना कुठल्याही क्षेत्रात असं नाही की त्यांना कोणाची गरज लागते, बिकॉज ते स्वतः काही गोष्टी येत नसेल तरी स्वतः शिकून त्या गोष्टी करत होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मला खूप छान फील झालं. आणि हा आजचा डे माझ्यासाठी फक्त वुमेन्स डे नसून माझ्या डिवासच्या मेहनतीचा फळ आहे असं मी सांगेल. बिकॉज त्यांनी केलेली मेहनत एवढी छान होती जी आम्हाला दिसून आली. एवढे मोठे मोठे लीडर्स आले, एवढे मोठे मोठे सगळे स्पीकर्स आले आणि ऍक्च्युअली आमचे वुमेन्स लीड जे पण आमचे VIT कॉलेजचे लीड्स आहात ते सगळे आले आणि सगळ्यांनी आपले मत खूप छान प्रकारे एक्सप्रेस केले. सो हे सगळं बघून आम्हाला खूप छान वाटलं. अँड वी आर ऑल डिवा क्लब्स आर थँकफुल फॉर ऑल द गेस्ट, जे पण आमचे चीफ गेस्ट होते, जे गेस्ट होते आणि सगळे आमचे वुमेन लीड्सला थँक्यू सो मच फॉर बीइंग पार्ट ऑफ डिवा अँड एक्सप्रेस टू एम्पॉवर ऑल्सो. अँड थँक्यू वन्स अगेन अँड हॅपी वुमेन्स डे टू वन. थँक्यू. थँक्यू मुस्कानताई, थँक्यू सो मच. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे बसावे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या आपल्या एक्सप्रेस टू एम्पॉवरच्या विनर्सचे अजून एकदा हार्दिक अभिनंदन करते. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे, आपले सर्व जजेस, वुमेन लीड्स, सर्व दिवा कोऑर्डिनेटर्स आणि पार्टिसिपेंट्स आणि माझे सर्व रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. शुभरात्री.